नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला सुरणाची भाजी कशी करतात हे दाखवणार आहे। त्यासाठी बाजारातून 1 किलो सुरण आणलेला आहे। वेळीवर ह्या सुरणाचे मी 2 तुकडे करून घेत आहे। आता त्यातील 1 तुकडा घेऊन वेळीवर त्या सुरणाची बाहेरची साल काढायला सुरुवात करते। ही सुरणाची साल वेळीवर काढत असताना सांभाळून काढावी, कारण वेळी हाताला लागण्याची शक्यता जास्त असते। अशा प्रकारे एका तुकड्याची मी साल काढून घेत आहे। अशा प्रकारे सुरणाचा 1 तुकडा मी साफ करून घेतलेला आहे। तर आता मी सुरणाचा दुसरा तुकडा साफ करायला सुरुवात करते। दोन्ही सुरणाचे तुकडे मी साफ करून घेतलेले आहेत। आता दोन्ही सुरणाचे तुकडे मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि विळीही स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आता ह्या सुरणाचे विळीच्या सहाय्याने तुकडे करायला सुरुवात करते। अशा प्रकारे सर्व सुरणाचे मी बारीक तुकडे करून घेत आहे। सर्व सुरणाचे तुकडे करून घेतलेले आहेत। हे सुरणाचे तुकडे शिजवण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेले आहे। आता ह्या पातेल्यातील पाण्यामध्ये सर्व सुरणाचे तुकडे घालत आहे। सर्व तुकडे पातेल्यातील पाण्यात घालून झाल्यानंतर या पाण्यामध्ये मी आता 5 ते 6 कोकम घालत आहे, कारण ह्या सुरणांना खाज असते। आणि यामध्ये थोडं मीठ घालावं। सुरणाचे तुकडे शिजण्यासाठी हे पातेलं मी गॅसवर ठेवत आहे।
पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे. हे सुरणाचे तुकडे शिजले आहेत की नाही हे पाहण्यासाठी सुरीने मी टोचून बघत आहे. सुरीने बघितलं असता सुरणाच्या तुकड्याचे पटकन 2 तुकडे झाले. याचा अर्थ सुरणाचे तुकडे छानपैकी शिजलेले आहेत. तर मी गॅस बंद करते आणि हे पातेलं थंड करण्यासाठी ठेवून देते. खोबऱ्याचं वाटण करण्यासाठी 2 मीडियम साईज कांदे सालं काढून चिरून घेतलेले आहेत. 2 इंच आलं चिरून घेतलेलं आहे आणि 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 मोठा नारळ किसून घेतलेला आहे. खोबरं भाजण्यासाठी गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे आणि कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर चिरलेलं आलं लसूण घालून छानपैकी तेलामध्ये परतून घेत आहे. आलं आणि लसूण छानपैकी तेलात परतून झाल्यानंतर यामध्ये उभा चिरलेला कांदा घालत आहे. कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेत आहे. कांदा गुलाबी झालेला आहे तर यामध्ये मी किसलेलं ओलं खोबरं आहे ते घालत आहे आणि तेही कांद्याबरोबर परतून घेत आहे. खोबरंही छानपैकी भाजलेलं आहे तर गॅस बंद करून खोबरं थंड होण्यासाठी ठेवून देते. खोबरं थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. ह्या खोबऱ्यामध्ये थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे. खोबरं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे. या भाजीमध्ये आपण जास्त मसाल्यांचा वापर करणार नाही. या भाजीमध्ये घालण्यासाठी 2 चमचे मालवणी मसाला, चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि फोडणीसाठी अर्धा चमचा राई घेतलेली आहे. एका भांड्यामध्ये खोबऱ्याच्या वाटणातलं अर्ध वाटण घेत आहे. या खोबऱ्याच्या वाटणामध्ये चवीपुरतं मीठ,
आणि मालवणी मसाला घालत आहे. मीठ आणि मालवणी मसाला खोबऱ्याच्या वाटणामध्ये नीट मिक्स करून घेत आहे. खोबरं वाटून झालेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून त्या वाटणाचं पाणी मी यामध्ये घालत आहे. या वाटणामध्ये सुरणाचे थंड झालेले तुकडे गाळून घालत आहे. सर्व सुरणाचे तुकडे मी वाटणामध्ये एकत्र करून घेत आहे. या भाजीच्या फोडणीसाठी गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे. भाजीच्या फोडणीसाठी या कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेत आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये राई घालत आहे. राई छानपैकी तडतडायला लागल्यावर त्यामध्ये मी हिंग घालत आहे. आता या फोडणीमध्ये वाटणामध्ये मिक्स केलेले सुरणाचे तुकडे घालत आहे. फोडणी भाजीमध्ये नीट मिक्स करून घेत आहे. या भाजीमध्ये थोडंसं पाणी घालत आहे.
आता ही भाजी शिजण्यासाठी कढईला झाकण लावत आहे आणि मंद आचेवर ही भाजी शिजवून घेत आहे. थोड्या वेळाने कढईचं झाकण बाजूला करत आहे. भाजी छानपैकी शिजलेली आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी सुरणाची भाजी तयार झालेली आहे. आपणही ती करून पाहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्या. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.